बंधूंनो, भगिनींनो आणि मित्रांनो, मी रवींद्र चौधरी आपणा सर्वांना नमस्कार करीत आहे. श्री विज्ञान भैरव तंत्र म्हणजे रुद्रयामल तंत्राचे गूढ रहस्य यामध्ये श्री भैरवीने श्री भैरवांना काही प्रश्न विचारले आणि त्यांची उत्तरे श्री भैरवांनी उपदेश रूपाने म्हणजे ध्यान करण्याच्या ज्या विशिष्ट पद्धती आहेत त्या 112 पद्धती त्यांनी सांगितल्या. त्यांना धारणा असे संबोधले जाते. या धारणा संस्कृतमध्ये असून मी त्यांचा मराठीत अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रथम मी श्री गणेश आणि श्री भैरव यांना वंदन करीत आहे. ओम नमस्ते गणपते. ओम श्री भैरवाय नमः. धारणा क्रमांक 51, श्लोक क्रमांक 74. अनागतायां निद्रायां प्रणष्टे बाह्यगोचरे सावस्था मनसा गम्या परा देवी प्रकाशते. जेव्हा मनुष्य झोपायला जातो तेव्हा तो लगेच झोपी जात नाही, तर तो अर्धवट झोपेत जातो. त्याला आपण जागे आहोत की झोपलेले आहोत याचे भान नसते. या अवस्थेत त्याला बाह्य वस्तू दिसणे बंद होते. अशा अवस्थेत साधकाने ध्यान करताना जर त्याचे डोळे जरी उघडे असले तरी त्याला बाहेरच्या वस्तू दिसत नाहीत. त्यामुळे साधकाचे मन निर्विकल्प अवस्थेत जाते. बाह्य विकल्पांची प्रतीती समाप्त होते. जागृत आणि स्वप्न यांच्या मध्य अवस्थेला परावस्था असे म्हणतात. या अवस्थेत साधकाला परादेवीमय स्वरूपाची अनुभूती येते. धारणा क्रमांक 52, श्लोक क्रमांक 75. तेजसा सूर्यदीपातेराकाशे शबलीकृते दृष्टिर्निर्विश्या तत्रैव स्वात्मरूपं प्रकाशते. सूर्याच्या किरणांनी प्रकाशित झालेले स्थान किंवा चंद्राच्या किरणांनी प्रकाशित झालेले स्थान अथवा दिव्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले स्थान, या स्थानावर साधकाने दृष्टी स्थिर करून ध्यान केल्याने त्याला स्व आत्म्याचे स्वरूप प्रकट होते, म्हणजे स्व आत्मस्वरूप प्रकाशित झाल्याची त्याला अनुभूती येते. धारणा क्रमांक 53, श्लोक क्रमांक 76. करंकिण्या क्रोधनया भैरव्या लेलिहानया खेचर्या दृष्टिकाले च परावाप्ती ही प्रकाशते. आगमशास्त्र ग्रंथात 5 प्रकारच्या मुद्रा प्रसिद्ध आहेत. त्या म्हणजे करंकिणी, क्रोधना, भैरवी, लेलिहाना आणि खेचरी. यामध्ये करंकिणी मुद्रा सर्व संसार शून्य आहे हे दाखवते. क्रोधना मुद्रा क्रोध दर्शवते. भैरवी मुद्रा ही दृक्शक्ती आहे. लेलिहाना मुद्रा सर्व संसार आपल्यामध्ये सामावून घेते आणि खेचरी मुद्रा आपली चैतन्यशक्ती आणि परमात्मशक्ती एकच आहे असे दर्शवते. साधकाने या सर्व मुद्रांचा अभ्यास केल्यावर त्याला परादेवी प्रकाशाची अनुभूती येते. धारणा क्रमांक 54, श्लोक क्रमांक 77. मृद्वासने स्फिजिकेन हस्तपादौ निराश्रयं निधाय तत्प्रसंगेन परापूर्णामतिर्भवेत. या धारणेत भगवान श्री भैरव म्हणतात की साधकाने ध्यानसाधना करावयास बसताना आसन खूप उंच किंवा बैठे असू नये. आसन हे मृगचर्माचे वा सुती वा मऊ लोकरीचे आणि कोमल असावे. ध्यानात बसताना शरीर स्थिर ठेवावे. सुखासनात बसावे. हातपाय ढिले असावेत. अशा प्रकारे सुखमय स्थितीत बसून ध्यान केल्याने मन स्थिर होते. मनाची चंचलता दूर होऊन निरंतर एकाग्रतेने अभ्यास केल्याने चित्तात परमविश्रांतीची अनुभूती येते आणि बुद्धी प्रकाशमय होऊन भैरव स्वरूपाची अनुभूती येते. धारणा क्रमांक 55, श्लोक क्रमांक 78. उपविश्यासने सम्यग् बाहू कृत्वार्धकुंचितौ कक्षव्योम्नि मनः कुर्वन्
शममायाति तल्लयात. या धारणेत भगवान श्री भैरव म्हणतात की ध्यान करताना सुखासनात बसावे. दोन्ही हाताची बोटे एक दुसऱ्यात गुंफवून हात ओटीपोटाजवळ धरावेत. आपल्या मनातील सर्व चित्तवृत्ती शांत होत आहेत असा भाव करावा. मनात विचार आले तर येऊ द्यावेत. जसे विचार आले तसे निघून जातील. हळूहळू विचारांच्या शृंखला बंद होऊन मन आणि चित्तवृत्ती शांत होऊन आत्मस्वरूपाचा बोध प्रकट होईल. धारणा क्रमांक 56, श्लोक क्रमांक 79. स्थूलरूपस्य भावस्य स्तब्धां दृष्टिं निपात्य च अचिरेण निराधारं मनः कृत्वा शिवं व्रजेत. या धारणेत भगवान श्री भैरव म्हणतात की साधकाने कोणत्याही एखाद्या स्थूल वस्तूवर किंवा पदार्थावर डोळ्याची पापणी न लावता एकटक पाहत राहिल्याने मन अंतर्मुख होते. त्याचे बाह्यस्वरूप लुप्त होते. त्याला बाह्यस्वरूपाचा आभास होत नाही. त्यामुळे अशा एकाग्र अवस्थेमध्ये तो साधक सर्व चिंतांपासून मुक्त होऊन जातो आणि त्याला शिवभावाची प्राप्ती होते. यालाच त्राटक असेही म्हणतात. धारणा क्रमांक 57, श्लोक क्रमांक 80. मध्यजिह्वे स्वारितास्ये मध्ये निक्षिप्य चेतनां होच्चारं मनसा कुर्वंस्ततः शांते प्रलीयते. या धारणेमध्ये भगवान श्री भैरव हे खेचरी मुद्रा कशी सिद्ध करावयाची याबद्दल सांगत आहेत. आपले तोंड उघडून जीभ उलटी करून टाळूला लावावी. ही मुद्रा करताना साधकाने आपली दृष्टी भ्रूमध्यात स्थिर करून स्वररहित अशा हकाराचे उच्चारण करावे. त्यामुळे तो शांत अवस्थेत जाऊन त्याच्या प्राण आणि आपान वायू यांच्या गतीमध्ये समता येते. प्राणाला स्थिर केल्यामुळे एकाग्रता सिद्ध होते आणि आत्मानुभव प्राप्त होतो. यालाच खेचरी मुद्रा असे म्हणतात. असो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धारणा क्रमांक 48 म्हणजेच श्लोक क्रमांक 71 पासून ते धारणा क्रमांक 57 आणि श्लोक क्रमांक 80 पर्यंतच्या श्लोकांचा मराठीत अर्थ समजून घेतला. आता मी माझ्या वाणीला विराम देत आहे. झालेली सेवा श्री भैरवचरणी अर्पण करीत आहे. मी रवींद्र चौधरी आपणा सर्वांना नम्र विनंती करतो की आपण माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. आपण माझे व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार.